सो मागच्या लेक्चरमध्ये आपण सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायरचे जे काही कॉन्फिगरेशन्स आहेत ते सगळे कॉन्फिगरेशन्स बघितलेले आहेत. तर ह्या लेक्चरमध्ये आपण सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायरचे जे काही दोन टाईप पडतात, एक असतं ब्रिज टाईप आणि एक असतो मिड पॉईंट. सो त्या दोन्ही कॉन्फिगरेशनचे आपण कंट्रोल रेक्टिफायर्स बघणार आहोत. सो त्यातला पहिला टाईप आहे सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. मिड पॉईंट कॉन्फिगरेशन आहे त्यातलं मिड पॉईंट कॉन्फिगरेशन विथ आर लोड. म्हणजे जो काय तुमचा लोड आहे तो लोड कसा असणार आहे, रेजिस्टिव्ह टाईप असणार आहे. ठीक आहे. आता इथं मिड पॉईंट का म्हणायचं, इथं बघा हा काय आहे, ट्रान्सफॉर्मर आहे बरोबर. ही ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी साईड आहे, ही ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी साईड आहे. आणि जो काही ट्रान्सफॉर्मर आपण इथं ऑपरेशनसाठी वापरलेला आहे तो कसला आहे, तर सेंटर टॅप आहे. इथं बघू शकता तुम्ही ए पॉईंट एक आहे, बी पॉईंट आहे आणि न्यूट्रल. सो 3 टॅपिंग आहेत. काय आहेत, 3 टॅपिंग आहेत. त्यामुळं हे जे काय कॉन्फिगरेशन आहे यांना आपण काय म्हणतो, तर मिड पॉईंट किंवा सेंटर टॅप कॉन्फिगरेशन असं म्हणतो. सो त्यातला पहिला टाईप आहे विथ आर लोड. ठीक आहे. तर माझं ऑपरेशन कसं होतं बघा. तर फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होणार, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला काय होणार, हाफ सायकल इंड्यूस होणार. आता प्रायमरीला हाफ सायकल आली की ती काय होणार, ट्रान्सफॉर्मर आहे बरोबर. सो सेकंडरीला पण काय होणार, हाफ सायकल तुमची इंड्यूस होणार. आता हा कसले कॉन्फिगरेशन आहे, तर मिड पॉईंट कॉन्फिगरेशन आहे. सो त्यात कसं होतं बघा, फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल हा जो काय ए पॉईंट आहे तो ए पॉईंट पॉझिटिव्ह होतो, न्यूट्रल जो काय आहे एन तो 0 होतो, आणि दुसरा जो बी असतो तो बी कसा होतो, तर तो निगेटिव्ह होतो. ठीक आहे. टॅपिंगचे 3 वायर असतात. त्यातली पहिली वायर पॉझिटिव्ह होते, मधली वायर जी असते ती न्यूट्रल ती ओ होते, म्हणजे 0 व्होल्ट होते, आणि तिसरी जी वायर असते ती कशी होते, निगेटिव्ह होते. आता ए पॉईंट पॉझिटिव्ह झाल्यामुळं थायरिस्टर T1 काय होणार, त्याचा ॲनोड पॉझिटिव्ह होणार, कॅथोड निगेटिव्ह होणार. बी पॉईंट निगेटिव्ह झाल्यामुळे त्याचा ॲनोड काय होणार, ॲनोड निगेटिव्ह होणार आणि कॅथोड पॉझिटिव्ह होणार. आता थायरिस्टर T1 काय होईल, थायरिस्टर T1च्या ॲनोडला पॉझिटिव्ह मिळाला, याचा अर्थ तो कसा होणार, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जाणार. कुठं जाणार, तर फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जाणार. थायरिस्टर T2चा ॲनोड निगेटिव्ह झाल्यामुळे तो काय होणार, रिव्हर्स बायस होणार. याचा अर्थ हा जो काय तो काय होतो, तो थायरिस्टर टर्न ऑफ होतो. आता सर्किटमध्ये एकच तुमचा जो काय थायरिस्टर आहे तो काय होतो, ऑन होतो किंवा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जातो. तो म्हणजे कुठला असतो, थायरिस्टर T1. ठीक आहे. मग आता थायरिस्टर T1 चालू कधी होईल आपल्याला माहीत आहे, जोपर्यंत आपण एस एला ट्रिगर करत नाही तोपर्यंत तुमचा एस काय होत नाही, टर्न ऑन होत नाही. मग ज्या इन्स्टंटला मी त्याला फायरिंग पल्स किंवा ट्रिगर देणार त्यावेळी तो काय होणार, त्या वेळेपासून हा थायरिस्टर T1 काय होणार, ऑन होणार. हा ऑन झाला की काय होणार, सर्किटमधनं सप्लाय व्होल्टेज आणि लोड व्होल्टेज आणि लोड करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार. म्हणजे कुठून, ए थायरिस्टर T1 रजिस्टरचा हा पॉईंट पॉझिटिव्ह, हा पॉईंट निगेटिव्ह, परत न्यूट्रल कर. सो काय होईल, अशा डायरेक्शनमध्ये तुमचा करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. हा फ्लो होणारा व्होल्टेज, फ्लो होणार करंट. आता इथं काय दिलं, व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर T1 आणि T2. आता पहिला जो काय हाफ सायकल, त्या पहिल्या हाफ सायकलला थायरिस्टर T1 कसा असणार आहे, टर्न ऑफ असणार आहे बरोबर, आणि ऑन कोण असणार आहे, T1. मग इथं बघा, ज्यावेळी थायरिस्टर T1 ऑन झाला आहे त्यावेळी त्याच्या अक्रॉस व्होल्टेज कसं आहे, एकदम मिनिमम आहे. का मिनिमम आहे, कारण त्याच्या अक्रॉस व्होल्टेज कुठं जातं, लोडला जातं बरोबर. एखादं डिव्हाइस चालू असलं, एखादं स्विचिंग डिव्हाइस चालू असलं की त्याच्या अक्रॉस व्होल्टेज कसं असतं, मिनिमम असतं. ठीक आहे. त्यामुळे इथं तुम्ही बघू शकता की त्याच्या अक्रॉस व्होल्टेज कसं आहे, मिनिमम आहे. आणि इथं सुरुवातीला बघितलं ज्यावेळी थायरिस्टर T1 व्होल्टेज ब्लॉक केलेलं असतं त्याच्या अक्रॉस काय, हे ब्लॉक केलेलं व्होल्टेज आहे. ठीक आहे. तर असं पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचं ऑपरेशन होणं. तर निगेटिव्ह हाफ सायकल ज्यावेळी येईल, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला ज्यावेळी निगेटिव्ह होईल त्या सेकंडरीला पण काय असणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल इंड्यूस होणार. आता काय होणार, पहिल्या केसमध्ये ए पॉईंट पॉझिटिव्ह होता, आता तो ए पॉईंट काय होणार, निगेटिव्ह होणार. न्यूट्रल हा 0 व्होल्टच राहतो, आणि जो काय बी पॉईंट आहे तो बी पॉईंट आता काय होतो, तर बी पॉईंट पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे. तर ए पॉईंट निगेटिव्ह झाल्यामुळं जो काय थायरिस्टर T1 आहे त्याचा ॲनोड काय होतो, निगेटिव्ह होतो,
आणि थायरिस्टर T2चा ॲनोड काय होतो आता पॉझिटिव्ह होतो. आता निगेटिव्ह हाफ सायकलला जो काही थायरिस्टर T1 आहे तो T1 काय होतो रिव्हर्स बायस होतो म्हणजे ऑफ होतो. आणि थायरिस्टर T2 काय होतो ऑन होतो किंवा तो काय होतो फॉरवर्ड ब्लॉकिंगला जातो. मग फॉरवर्ड ब्लॉकिंगवरनं फॉरवर्ड कंडक्शनला कधी जाणार तर परत ज्यावेळी आपण ह्या थायरिस्टर T2ला ट्रिगर पल्स अप्लाय करू. इथं बघता येतं ज्यावेळी मी परत त्याला थायरिस्टर T2ला त्याला ट्रिगर पल्स अप्लाय करणार त्यावेळी काय होणार थायरिस्टर T2 चालू होईल आणि लोडला काय होणार परत लोड व्होल्टेज आणि लोड करंट मिळणार. मग तो कसं मिळणार बघा तर बी पॉईंट पॉझिटिव्ह आहे हा चालू झाल्यामुळं बी पॉईंट थायरिस्टर T2 आणि लोड म्हणजे थायरिस्टर T1 किंवा T2 दोघेही कुठलाही चालू असला तरी लोडला जाणाऱ्या व्होल्टेज आणि करंटची डायरेक्शन बदलत नाहीत. पहिल्या सायकल असं असतं आणि दुसऱ्या सायकल असं असतं. याचा अर्थ लोड व्होल्टेज पण कसा मिळणार आहे तुम्हाला पॉझिटिव्ह मिळणार. हे लोड व्होल्टेज हा लोड करंट. आता निगेटिव्ह हाफ सायकल वेळी थायरिस्टर T1 काय असतो ऑफ असतो आणि थायरिस्टर T2 कसा असतो ऑन असतो. ठीक आहे. आणि जोपर्यंत दोन्ही थायरिस्टर T2ला ट्रिगर करत नाही तोपर्यंत तो व्होल्टेज काय करतो ब्लॉक करून टाकतो. आता याला फुल वेव्ह का म्हणतो आपण कारण बोथ पॉझिटिव्ह हाफ सायकलला इनपुटच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला लोड व्होल्टेज लोड करंट मिळाला निगेटिव्ह हाफ सायकलला पण लोड व्होल्टेज आणि लोड करंट मिळाला. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. आणि हे कॉन्फिगरेशन कसलं आहे तर मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट कॉन्फिगरेशनमध्ये 2 थायरिस्टर ऑपरेशनसाठी वापरलेले असतात. ठीक आहे. सो आहे तुमचा सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. नेक्स्ट आहे सिंगल फेज मिड पॉईंट फुल वेव्ह कन्व्हर्टर विथ RL लोड. आता लोड कसला आहे तिथं फक्त R होता इथं कसला आहे R आणि L लोड आहे. ठीक आहे. तर याचा आता आपण ऑपरेशन बघूया. आता फक्त चेंज काय झाले तर जो काय लोड R होता तो आता कसा झालेला आहे R आणि L झालेला आहे. ठीक आहे. मोटर तुम्ही इथं RL लोडमध्ये तुम्ही मोटर कन्सिडर करू शकता. ठीक आहे. RL लोडला आपण तर अगेन काय होणार पॉझिटिव्ह हाफ सायकलला ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला काय होणार पॉझिटिव्ह हाफ सायकल होणार. ट्रान्सफॉर्मर असल्यामुळं सेकंडरीला काय होणार सेम तुमची जी काय पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे ती पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होणार इंड्यूस होणार. बरोबर. मग आता इथं कसलं कॉन्फिगरेशन आहे तर मिड पॉईंट कॉन्फिगरेशन आहे. सो पॉईंट ए काय होईल तर पॉईंट ए अगेन तुमचा पॉईंट ए पॉझिटिव्ह होणार पॉईंट बी निगेटिव्ह होणार न्यूट्रल तुमचा 0 होणार. सो थायरिस्टर T1 काय होणार तुमचा फॉरवर्ड बायस होणार आणि थायरिस्टर T2 रिव्हर्स बायस होणार. बट थायरिस्टर T1 चालू होतो का तर थायरिस्टर T1 चालू होणार नाही. तो फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जाणार कारण आपण अजून तुझे जे काय गेट टर्मिनल आहे त्या गेट टर्मिनलला व्होल्टेज दिलेलं नाही आहे किंवा काय केलेलं आहे त्याला ट्रिगर केलेलं नाही. ठीक आहे. सो तो कसा जातो तर तो फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जातो. मग मी ज्या इन्स्टंटला थायरिस्टर T1ला ट्रिगर देणार ज्या इन्स्टंटला मी थायरिस्टर T1ला ट्रिगर करणार त्या इन्स्टंटला तो काय होणार तुमचा तो ऑन होणार टर्न ऑन होणार आणि त्या इन्स्टंटपासून तो काय होणार लोड व्होल्टेज आणि लोड करंट काय करणार प्रोव्हाइड करणार. बरोबर. म्हणजे तुमचा लोड व्होल्टेज कसा अप्लाय होईल ए थायरिस्टर T1 हा RL लोड आणि न्यूट्रल. बरोबर. राईट साईड पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईड निगेटिव्ह. सो ह्या डायरेक्शननं तुमचा लोड व्होल्टेज आणि लोड करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार. आता आपण लोड कुठल्या टाईपचा वापरलेला आहे तर लोड आहे आपल्याकडं इंडक्टिव्ह टाईप. लोड कसला आहे इंडक्टिव्ह टाईप आणि लोड इंडक्टिव्ह टाईप असल्यामुळं तो काय करणार येणारी लोडला जे काय व्होल्टेज आहे किंवा येणारी जी काय एनर्जी आहे ती एनर्जी त्या इंडक्टरमध्ये तो काय करणार स्टोअर करणार. सो तो स्वतःमध्ये काय करतो त्याची एनर्जी स्टोअर करतो. ठीक आहे. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल संपली. पॉझिटिव्ह हाफ सायकल संपली. तर ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल संपली त्यावेळी काय झालं पाहिजे आयडियली निगेटिव्ह हाफ सायकल चालू होते आणि ज्यावेळी निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल त्यावेळी थायरिस्टर T1 काय झाला पाहिजे टर्न ऑफ झाला पाहिजे. कारण कसं होतं बघा निगेटिव्ह हाफ सायकलला प्रायमरीला निगेटिव्ह आलं की सेकंडरीला निगेटिव्ह येणार म्हणजे ए पॉईंट निगेटिव्ह होणार आणि बी पॉईंट पॉझिटिव्ह होणार. सो त्या केसमध्ये थायरिस्टर T1च्या ॲनोडला काय मिळतं निगेटिव्ह मिळतं
आणि थायरिस्टर T2च्या ॲनोडला काय मिळतं, पॉझिटिव्ह मिळतं. म्हणजे थायरिस्टर T2 चालू झाला पाहिजे आणि थायरिस्टर T1 निगेटिव्ह त्याचा ॲनोड निगेटिव्ह असल्यामुळे टर्न ऑफ झाला. बट इंडक्टरने एनर्जी स्टोअर केल्यामुळे तो काय करतो, ही एनर्जी ह्याला टर्न ऑफ करण्यापासून काय करते, अपोज करतो. का? कारण इथं जी काही एनर्जी मिळणार आहे त्यापेक्षा स्टोअर केलेली एनर्जी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळे तो थायरिस्टर T1ला काय करतो, टर्न ऑफ होण्यापासून अपोज करतो. आणि ही कधीपर्यंत अपोज करतो, जोपर्यंत इंडक्टरमधली एनर्जी डिसिपेट होत नाही किंवा संपत नाही तोपर्यंत तो त्याला ऑफ होऊन देत नाही. इथं बघताय तुम्ही निगेटिव्ह एनर्जी स्टोअर झालेली आहे. ठीक आहे, ती एनर्जी कुणाला अप्लाय केली जाते, तर थायरिस्टर T1ला अप्लाय केली जाते. त्यामुळे थायरिस्टर T1 तुमचा कसा राहतो, ऑनच राहतो. इथं बघू शकता थायरिस्टर T1 कंडक्ट, करंट तुमचा कंटिन्यू आहे, हे व्होल्टेज इंड्यूस झालेलं आहे, बरोबर. आणि ज्यावेळी मग थायरिस्टर किंवा त्या इंडक्टरमधली एनर्जी थायरिस्टर T1च्या अक्रॉस डिसिपेट होईल, त्यावेळी मग काय होणार, इथं जे काय मग अशी निगेटिव्ह एनर्जी त्याला अप्लाय झाली त्यामुळे हा मग थायरिस्टर T1 ऑफ होतो आणि त्यानंतर मग थायरिस्टर T2 काय होतो तुमचा, ऑन होतो. आणि तिथं मग फायरिंग पल्स अप्लाय केल्यामुळे थायरिस्टर T2 चालू होतो. आणि मग पॉईंट बी थायरिस्टर T2 RL लोडचा राईट साईड पॉझिटिव्ह, लेफ्ट साईड निगेटिव्ह आणि परत ट्रान्सफॉर्मर असा तुमचं काय होतो, तर परत लोड व्होल्टेज आणि लोड करंटचा पाथ होतो. अगेन काय होतं, लोड कसला आहे, RL आहे. सो अगेन एनर्जी काय होते, तर अगेन एनर्जी स्टोअर केली जाते. आणि त्यामुळं परत ज्यावेळी ही निगेटिव्ह हाफ सायकल संपेल त्यावेळी काय झालं पाहिजे, निगेटिव्ह हाफ सायकल संपल्यामुळं थायरिस्टर T2 परत ऑफ झाला पाहिजे. का? तर निगेटिव्ह हाफ सायकल संपलेली आहे. बट अगेन स्टोअर केलेल्या एनर्जीमुळं काय होतं, थायरिस्टर T2ला हा इंडक्टर काय होतं, ऑफ करून देत नाही. काय होतं, ऑफ करून देत नाही. त्यामुळं परत जोपर्यंत तुमचा इंडक्टरमधली एनर्जी डिसिपेट होत नाही तोपर्यंत तो ऑफ होत नाही. हे तर बघू शकता, हे तुमच्या इंडक्टरनं अगेन स्टोअर केलेली एनर्जी ही बघू शकता. T2 कंडक्ट कुठंपर्यंत कंडक्ट होत होतो, इथून ते जोपर्यंत त्याची एनर्जी डिसिपेट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो ह्याच्यामुळे काय होतं, टर्न ऑफचं टायमिंग कसं होतं, चेंज होतं. आणि इंडक्टरमुळं काय होतं, तर थायरिस्टर T1 किंवा T2 लगेच ऑफ होत नाही. सो असा आहे आपला सिंगल फेज मिड पॉईंट कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड. मग आता मला RL लोड पण पाहिजे आणि निगेटिव्ह हाफ सायकलला एनर्जी स्टोअर पण नाही झाली पाहिजे. सो त्यासाठी आपण काय वापरतो, फ्री व्हीलिंग डायोड वापरतो. मग काय करायला लागतं, लोडच्या अक्रॉस आपल्याला काय करायला लागतो, फ्री व्हीलिंग डायोड वापरतो. काल आपण बघितले कन्सेप्ट ऑफ फ्री व्हीलिंग डायोड, की तो काय करतो, निगेटिव्ह एनर्जी डिसिपेट करायचं काम करतो, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, तुमचा T1 किंवा T2 कंडक्ट होत नाही. सायकल संपल्यावर काय होतं, कंडक्ट होत नाही. सो पुढचं कॉन्फिगरेशन आहे सिंगल फेज फुल वेव्ह मिडपॉईंट कॉन्फिगरेशन विथ RL लोड आणि फ्री व्हीलिंग डायोड. आपण काय करतो, तर जो काही तुमचा लोड असतो तो लोडला अँटी पॅरल काय जोडतो, डायोड जोडतो. आणि ह्या डायोड जोडल्यामुळे काय होतं बघा, आता एक सायकल आपण समजावून सांगू तुम्हाला. पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार, इनपुटला पॉझिटिव्ह येणार. सो ए पॉईंट पॉझिटिव्ह होणार, बी पॉईंट काय होणार तुमचा, निगेटिव्ह होणार. म्हणजे ॲनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह होणार. हा फॉरवर्ड बायसला होणार. याचा ॲनोड निगेटिव्ह झाला, कॅथोड पॉझिटिव्ह झाला, हा काय होणार, रिव्हर्स बायसला जाणार. ठीक आहे, रिव्हर्स बायसला गेल्यामुळं तो काय होतो, ऑफ होतो. आणि थायरिस्टर T1 काय होतो, ऑन होतो. जेव्हा आपण त्याला ट्रिगर पल्स इथं अप्लाय करणार त्यावेळी इथं तुमचं इनपुट असणार. आणि त्यामुळे काय होणार, लोड व्होल्टेज आणि लोड करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार. आणि इंडक्टर तुमची एनर्जी स्टोअर करायला काय करणार, सुरुवात करणार. आता ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल संपेल आणि ज्यावेळी पहिले पॉझिटिव्ह हाफ सायकल असते ते हा पॉईंट कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. हा पॉईंट पॉझिटिव्ह असल्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह, हा पॉईंट निगेटिव्ह. त्यामुळे पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा जो काय डायोड DEF आहे, फ्री व्हीलिंग डायोड, तो कसा असतो,
तर ऑफ असतो, म्हणजे तो रिव्हर्स बायस असतो. आता ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल संपेल त्यावेळी इंडक्टरच्या पोलॅरिटी कशा होतात, चेंज होतात. इंडक्टरच्या पोलॅरिटी कशा होतात, चेंज होतात. आणि त्याच्या पोलॅरिटी जे काय चेंज होतात त्या कोणाला अप्लाय होतात, तर ह्या डायोडला अप्लाय होतात. म्हणजे इथं पॉझिटिव्ह होणार आणि इथं काय होणार, निगेटिव्ह होणार. त्यामुळे तो जो काय फ्री व्हीलिंग डायोड आहे तो काय होतो, टर्न ऑन होतो. आणि ह्या आर एल लोडला कसा करतो, एक शॉर्ट पार्ट देतो. आणि एखाद्या सोर्सला एक तुम्ही शॉर्ट पार्ट दिला की तो कसा होतो, लगेच डिस्चार्ज होतो. याचा अर्थ इंडक्टरमधली एनर्जी लगेच आरमध्ये डिसिपेट होतो आणि तो कसा होतो, डिस्चार्ज होतो डी एफ कंडक्ट झाल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला निगेटिव्हला काय होतं, व्होल्टेज किंवा करंट मिळत नाही. तर जसं तुमचा होता तसा तिथं तुम्हाला मिळणार नाही. का तर तिथं आपण लोडच्या अक्रॉस फ्री व्हीलिंग डायोड वापरलेला आहे. ठीक आहे. आणि तो काय होतो, टर्न ऑन होतो. टर्न ऑन झाल्यामुळे शॉर्ट पाथ मिळतो त्या इंडक्टरला आणि इंडक्टरची एनर्जी रेजिस्टरमध्ये डिसिपेट होते. त्यामुळे काय होतं, तो सडनली थायरिस्टर T1 ऑफ होतो, थायरिस्टर T2 ऑलरेडी ऑफ असतो. सर्किट तुमचं टोटली ऑफ होतं. सो हा असतो फ्री व्हीलिंग डायोडचा फायदा. निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल बघा. निगेटिव्ह हाफ सायकल इथं निगेटिव्ह हाफ सायकल इंड्यूस होईल, इथं निगेटिव्ह हाफ सायकल होईल. ए पॉईंट निगेटिव्ह होईल, बी पॉईंट पॉझिटिव्ह होईल. थायरिस्टर T2 फॉरवर्ड ब्लॉकिंगला जाईल. थायरिस्टर T1 काय होईल, टर्न ऑफ होईल. हा ऑन झाल्यामुळं काय होणार, लोडला एनर्जी होणार. आणि जो काय तुमचा इंडक्टर आहे तो इंडक्टर काय करणार, एनर्जी स्टोअर करणार. अगेन ज्यावेळी ही निगेटिव्ह हाफ सायकल संपेल त्यावेळी अगेन हा डायोड D1 काय होणार, टर्न ऑन होणार. आणि त्याच्या अक्रॉसचे जे काय व्होल्टेज अँड करंट आहे ते कुठं अप्लाय होणार, त्या आरला होणार. त्यामुळं लोड जो काय एनर्जी स्टोअर करणार आहे ते करत नाही किंवा केलेली तो काय करतो, डिसिपेट करतो. ठीक आहे. त्यासाठी आपण फ्री व्हीलिंग डायोड वापरतो. सो असा आहे आपला आर एल लोड विथ फ्री व्हीलिंग डायोड. हे झालं एक सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायरचं मिड पॉईंट नावाचं कॉन्फिगरेशन. अजून एक असतं ब्रिज कॉन्फिगरेशन. ठीक आहे. मिड पॉईंटमध्ये दोन SCR वापरलेले असतात आणि ब्रिजमध्ये टोटल किती SCR असतात, तर ब्रिजमध्ये टोटल 4 SCR वापरलेले असतात. ठीक. सो हे बघा, तर सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर परत कसा आहे, तो आर लोड आहे. तर वेवफॉर्म फुल वेव्हच्या सेमच आहेत, फक्त सर्किट कॉन्फिगरेशन कसं झालेलं आहे, तर सर्किट कॉन्फिगरेशन चेंज झालेलं आहे. इथं अगेन पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा पॉईंट पॉझिटिव्ह होतो, हा पॉईंट निगेटिव्ह होतो. याचा अर्थ बघा, हा पॉईंट निगेटिव्ह झाला, हा पॉईंट पॉझिटिव्ह झाला. म्हणजे थायरिस्टर T1चा ॲनोड काय झाला, पॉझिटिव्ह झाला, कॅथोड निगेटिव्ह झाला. T4चा कॅथोड पॉझिटिव्ह झाला, ॲनोड निगेटिव्ह झाला. थायरिस्टर T2चा कॅथोड निगेटिव्ह झाला, म्हणजेच ॲनोड काय झाला, पॉझिटिव्ह झाला. थायरिस्टर T3चा ॲनोड निगेटिव्ह झाला, म्हणजे कॅथोड पॉझिटिव्ह झाला. सो ऑफ कोण होणार, तर T4 आणि T3 हे दोन्ही काय होतात, ऑफ होतात, कारण त्यांच्या ॲनोडला निगेटिव्ह आहे. आणि ऑन कोण होतं किंवा फॉरवर्ड बायसिंगला कोण जातं, तर T1 आणि T2 हे दोघं काय होतात, फॉरवर्ड ब्लॉकिंगला जातात. ठीक आहे. आणि ऑफ कोण होतात, T3 आणि T4. सो मग काय होतं, हे फॉरवर्ड ब्लॉकिंगला जातात. मग फॉरवर्ड ब्लॉकिंगवरनं त्यांना कंडक्शनला जायचं असेल तर काय करायला लागेल, T1 आणि T2ला ट्रिगर करायला लागेल. आणि ज्यावेळी आपण T1 आणि T2ला ट्रिगर करू त्यावेळी काय होणार, हे दोघं चालू होणार. आणि सर्किटचं ऑपरेशन कसं होतं बघा, हे दोघं चालू झाल्यामुळे लोड व्होल्टेज कसा फ्लो होणार किंवा लोड करंट कसा फ्लो होणार, फ्रॉम लाईन T1 रेजिस्टन्स, लोड रेजिस्टन्स T2 अगेन बॅक टू ए किंवा न्यूट्रल. सर्किटमध्ये तुमचा काय होतो, असा करंट फ्लो व्हायला सुरुवात होते किंवा असं व्होल्टेज तुमचं फ्लो होतं. आणि त्याही मला लोड व्होल्टेज आणि लोड करंट बघायला मिळतं. म्हणजे पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकल कंडक्ट कोण होतं, थायरिस्टर T1 आणि T2 हे दोघं काय होतात, कंडक्ट होतात. ठीक आहे. आता निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल बघा, निगेटिव्ह हाफ सायकलला लाईन म्हणजे एल पॉईंट निगेटिव्ह होईल, ए पॉईंट काय होईल, पॉझिटिव्ह होईल. आता जे काय कंडक्टिंग SCR आहेत किंवा असं सिम्पली असं बघू शकता तुम्ही,
हा पॉईंट निगेटिव्ह होणार आणि हा पॉईंट पॉझिटिव्ह होणार. आता हा पॉईंट पहिला पॉईंट निगेटिव्ह झाला म्हणजे थायरिस्टर T1च्या ॲनोडला निगेटिव्ह झाला, याचा अर्थ कॅथोडला काय असणार पॉझिटिव्ह. T4चा कॅथोड निगेटिव्ह आहे, याचा अर्थ ॲनोड पॉझिटिव्ह. T2चा कॅथोड पॉझिटिव्ह आहे, ॲनोड निगेटिव्ह. T3चा ॲनोड पॉझिटिव्ह आहे, कॅथोड निगेटिव्ह. याचा अर्थ ह्या सर्किटमध्ये आता निगेटिव्ह हाफ सायकलला फॉरवर्ड ब्लॉकिंगला कोण जाणार, तर T3 आणि T4 हे फॉरवर्ड ब्लॉकिंगला जाणार आणि T1 आणि T2 काय होणार, ते टर्न ऑफ होणार, कारण त्यांच्या ॲनोडला निगेटिव्ह पोलॅरिटी मिळालेली आहे. मग आता T3 आणि T4ला ज्यावेळी तुम्ही ट्रिगर करणार त्यावेळी सर्किटमध्ये ऑपरेशन कसं होतं बघा. हा ऑन झाला, हा ऑन झाला. सो ए लोड करंट कसा फ्लो होणार, फ्रॉम पॉईंट ए थायरिस्टर T3 लोडमधनं T2 कसा आहे, ऑफ आहे. लोड थायरिस्टर T4 आणि लाईन. ठीक आहे. सो काय होणार, इथं लोडला जाणाऱ्या व्होल्टेजच्या आणि करंटची पोलॅरिटी चेंज होते का, नाही तर दोन्ही कसे आहेत ते इन फेज आहेत. फक्त पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला T1 आणि T2 ऑन होतो, दुसऱ्या निगेटिव्ह हाफ सायकलला T3 आणि T4 तुमचा ऑन होतो आणि लोडला व्होल्टेज आणि लोडला सप्लाय देतो. इथं बघू शकता तुम्ही T3 आणि T4 कंडक्ट होतात. म्हणजे एका सायकलला दोघंजण ऑन होतात, 2 थायरिस्टर टर्न ऑन होतात. टोटल सर्किटमध्ये 4 थायरिस्टर असतात. सो असा आहे तुमचा सिंगल फेस फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. ठीक आहे. फुल वेव्ह का म्हणायचं, कारण अगेन बोथ पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकलला तुमचा तो सर्किट ऑन होतं आणि आपल्याला आउटपुटला व्होल्टेज देतो. ठीक आहे. तर याचं नेक्स्ट कॉन्फिगरेशन आहे सिंगल फेस फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड. आता लोड कसला झालेला आहे, इंडक्टिव्ह झाला आहे. मग अगेन तुम्हाला माहीत आहे इंडक्टिव्ह लोड असला की काय होणार, तर हा जो काही इंडक्टर आहे तो एनर्जी स्टोअर करणार. बघा मग काय होईल, पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा पॉईंट पॉझिटिव्ह, हा पॉईंट निगेटिव्ह. म्हणजे T1चा ॲनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह. T4चा कॅथोड पॉझिटिव्ह म्हणजे ॲनोड निगेटिव्ह. T2चा कॅथोड निगेटिव्ह, ॲनोड पॉझिटिव्ह. T3चा ॲनोड निगेटिव्ह, कॅथोड पॉझिटिव्ह. याचा अर्थ ऑन कोण होईल, T1 आणि T2. ऑफ कोण होईल, T3 आणि T4. सर्किटचं ऑपरेशन कसं होईल, तर T1 आणि T2 हे दोघंही फॉरवर्ड ब्लॉकिंगला जातील. ज्यावेळी मी त्यांना गेट पल्स देऊ त्यावेळी ते दोघंही कसे होतील, ऑन होतील किंवा टर्न ऑन होतील. ठीक आहे. मग टर्न ऑन झाल्यामुळं बघा सर्किटमध्ये करंट कसा फ्लो होतो, L T1 इंडक्टर रेजिस्टन्स T2 आणि A. ठीक आहे. म्हणजे इंडक्टर एनर्जी स्टोअर करायला काय करतो, सुरुवात करतो. आणि ज्यावेळी निगेटिव्ह हाफ सायकल येईल त्यावेळी ह्या स्टोअर केलेल्या एनर्जीमुळं तुमचे T1 आणि T2 कसे होतील, टर्न ऑफ होणार नाही. ज्यावेळी मग ह्या इंडक्टरमधली एनर्जी संपेल त्यावेळी ते दोघेही ही इंडक्टरनं स्टोअर केलेली एनर्जी, मग त्यावेळी ते दोघेही काय होतील, टर्न ऑन ऑफ होतील आणि T3 आणि T4 चालू होतील. त्यामुळे आपल्याला लोड व्होल्टेज आणि लोड करंट इथं दिसते, लोड व्होल्टेज आणि लोड करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. अगेन इंडक्टर काय करणार, तुमची एनर्जी तो स्टोअर करून ठेवणार. आणि अगेन ज्यावेळी निगेटिव्ह हाफ सायकल संपेल पॉझिटिव्ह चालू होईल त्यावेळी स्टोअर केलेल्या एनर्जीमुळं तो T3 आणि T4ला सुद्धा ऑफ होऊन देत नाही. ठीक आहे. मग जर समजा आपल्याला ही लोडचं आर वापरायचं आणि निगेटिव्ह हाफ सायकलला किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्टिंग SCR ऑफ करायचे, तर मग आपण काय करतो, कुठली फिनॉमिना वापरतो, तर आपण फ्रीव्हीलिंग डायोड. फक्त त्याच्या अक्रॉस काय करायचं असतं, तर फ्रीव्हीलिंग डायोड वापरायचं असतं. मग काय होणार, पॉझिटिव्ह हाफ सायकलला हे दोघंही चालू होणार, हा असा तुमचा करंट फ्लो होणार. इंडक्टर तुमची काय करणार, अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह एनर्जी स्टोअर करणार आणि तशा त्याला पोलॅरिटी मिळतात. ठीक आहे. मग ज्यावेळी परत हाफ सायकल संपेल त्यावेळी काय होणार, इंडक्टर डिस्चार्ज होताना पोलॅरिटी चेंज करतो, म्हणजे त्याची अप्पर प्लेट निगेटिव्ह आणि लोअर प्लेट पॉझिटिव्ह होणार. त्याच पोलॅरिटी या डायोडला जाणार, म्हणजे त्याचा कॅथोड निगेटिव्ह होणार, ॲनोड पॉझिटिव्ह होणार. सो हा डायोड तुमचा काय होतो, ऑन होतो. मग डायोड काय होतं, ऑन होतं. त्यामुळे काय होतं, इंडक्टरनं स्टोअर केलेली एनर्जी शॉर्ट पाथ मिळाल्यामुळं रेजिस्टन्समध्ये डिसिपेट होते. त्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं, DF होतं, फ्रीव्हीलिंग होतं आणि त्यामुळं तुमची SCR काय होतात, टर्न ऑफ होतात. त्या केसमध्ये तुम्हाला आउटपुटमध्ये व्होल्टेज पण दिसत नाही आणि करंट पण दिसत नाही. ठीक आहे.
अगेन निगेटिव्ह हाफ सायकलला आता काय होतील, हे दोघं ऑफ होतील आणि हे दोन्ही चालू होतील आणि T3 आणि Q2 आणि Q3 चालू झाल्यामुळे अगेन तुमचा इंडक्टर काय होणार, हा असं तुमचं सर्किट पाहत असेल. त्यामुळे अगेन हा काय करेल, एनर्जी स्टोअर करेल आणि एनर्जी स्टोअर केल्यामुळं अगेन जर ती तुम्हाला एनर्जी नको असेल तर काय होणार, ज्यावेळी निगेटिव्ह हाफ सायकल संपेल त्यावेळी ह्याच्या इंडक्टरच्या एनर्जीमुळे हा डायोड D1 चालू होणार. अगेन शॉर्ट पार्ट मिळाल्यामुळे तो रेजिस्टन्समध्ये डिसिपेट होणार आणि इथं तुम्हाला फ्री व्हीलिंगची ॲक्शन दिसेल. याचा अर्थ तिथं तुम्हाला कुठलंही कंडक्शन दिसणार नाही. सो असं असतं सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड आणि फ्री व्हीलिंग डायोड. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सेमी कंडक्टर कॉन्फिगरेशन असतात. त्यात फक्त सेमी कन्व्हर्टर कॉन्फिगरेशनचे 2 टाईप आहेत. एक आहे सिमेट्रिकल आणि एक असतो असिमेट्रिकल. 2 कॉन्फिगरेशन आहेत. आणि सेमी कन्व्हर्टर याचा अर्थ सेमी कन्व्हर्टरमध्ये 2 डायोड असतात आणि 2 SCR असतात. लक्षात ठेवा, सेमी कन्व्हर्टरमध्ये 2 डायोड आणि 2 SCR वापरलेले असतात आणि फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायरमध्ये 4ही SCR असतात. तर असिमेट्रिकल कॉन्फिगरेशन म्हणजे काय असणार आहे बघा. तर असिमेट्रिकल कॉन्फिगरेशनमध्ये हे जे 2 लेग आहेत, हा पहिला लेग आहे आणि दुसरा लेग, तर ह्या दुसऱ्या लेगमध्ये 2 डायोड असणार आहेत, D1 आणि D2 आणि हे T1 आणि T2 असणार. 2 SCR असणार आणि 2 डायोड असणार. आणि दोन्ही डायोड कशा असणार, ज्यावेळी 2 डायोड एकमेकाला सिरीजमध्ये असतो त्यावेळी तो असिमेट्रिकल असतो. ठीक आहे. ज्यावेळी 2 डायोड समोरासमोर असतील, म्हणजे इथे एक डायोड D1 असेल आणि इथे एक डायोड D2 असेल, समोरासमोर ज्यावेळी 2 डायोड असेल त्यावेळी तो सिमेट्रिकल कॉन्फिगरेशन असेल. ठीक आहे. ते नाही आहे आपल्याला, फक्त ते सांगितलं. अजून एक पॉईंट आहे ह्या चॅप्टरमध्ये, तो म्हणजे इफेक्ट ऑफ सोर्स इम्पिडन्स. मग इम्पिडन्स आयदर R किंवा रेजिस्टिव्ह असतं किंवा इंडक्टिव्ह असतो. मग जर R असेल तर कसं असतं, हा सोर्स आहे, हा सोर्स जर रेजिस्टिव्ह टाईपचा असेल, ठीक आहे, तर कसा असणार, तर रेजिस्टन्स असल्यामुळं सप्लाय कसा असणार, इन फेज असेल. बट तो जर सोर्स इंडक्टिव्ह टाईपचा असेल तर तिथं अगेन काय होतं, तर असे एनर्जी काय करणार, तो स्टोअर करणार. त्यामुळं काय होतं, मिळणारा सप्लाय आणि जाणारा सप्लाय कशा असतात, एकमेकाला लॅग असतात. त्यामुळे काय होतं, तर कंडक्शन तुमचं थोडंसं लेट होतं. इथं माहीत आहे इंडक्टरने एनर्जी स्टोअर केल्यामुळं काय होणार, तो इंडक्टर एनर्जी स्टोअर करणार. त्यामुळे तो चालू SCRला लगेच ऑफ होऊन देत नाही, का तर त्याची एनर्जी तो त्याला बंद होण्यासाठी म्हणजे बंद होऊन देत नाही, तो ऑफच करण्यासाठी वापरतो. त्यामुळे ते SCR काय होतात, चालू राहतात. सो ती जी काही कन्सेप्ट आहे ती म्हणजे असते तुमची इफेक्ट ऑफ सोर्स इम्पिडन्स. ठीक आहे. सो इथं आपला 4th चॅप्टर संपलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू.